तुला अजूनही वाटतं तू बरोबर आहेस, पण तिथेच तू चुकतेस. तेच प्रकार पुन्हा पुन्हा घडतायत. दरवेळी तेच सीन, पण उत्तर नाही. आणि तू अजूनही समजून घेत नाहीस. तोच त्रास, तेच अपयश. लोकांमुळे, नशिबामुळे किंवा असंच काहीतरी. कदाचित चूक तुझीही असू शकते. तू सत्यापासून पळतीयस आणि स्वतःलाच पटवतीयस मी बरोबर आहे. खरंच असाच एक माणूस होता जो उत्तर शोधत फिरत होता. श्री गुरुचरित्राच्या 2ऱ्या अध्यायात मनात प्रश्न, गोंधळ आणि असहाय्यता. हे दुःख का संपत नाही? मार्ग कोण दाखवणार? शोधता शोधता तो थकतो आणि तेव्हाच गुरुचं तत्व समोर येतं. जे सरळ उत्तर देत नाही, ते त्याला काही सांगत नाही, तर त्याला अनुभव देतं, स्वतःकडे बघायला भाग पाडतं. आणि तीच गोष्ट आज तुझ्या आयुष्यात चालू आहे. समस्या बाहेर नाही, ती तुझ्या विचारात आहे. बाहेर काहीच बदलत नाही, पण विचार बदलतो. सगळं तेव्हाच बदलायला लागेल तू बदललीस तरच. जर हे शब्द तुझ्यासाठी होते तर फक्त हो लिही.